घे चहा घे. इथं तुमचा होतो या खेळ, पण माझा जातो या जीव. अगं तू बिना कामाचं टेन्शन घेतीस. बिनकामाचं काय? इथं रात्रभर मला झोप नाही. इकडनं कोणी येतंय, तिकडनं कोणी येतंय. आई, काय कळणार आहे? आणि मी कुठे आहे ना, कोणाला काहीच माहिती नाहीये. आणि शोधत इथं आली तर कशाला येतील शोधत? एकदा बघून खात्री करून गेल्यात ना, मग परत कशाला येतील? लेकरू बेपत्ता झाल्यावर आई बापाला चेन पडत नाही बाबा. 4-4 वेळेला एकाच ठिकाणी येतात बघायला. हे बघ आई, एक म्हण आहे, काखेत कळसा आणि गावाला वळसा. तसं आहे बघ, माणूस जवळ शोधण्यापेक्षा आहे ना, लांबच हुडकत बसतो त्याला. तुमची काळजं वांडरावाणी आहेत बाबा. मला तर इथं भ्याच वाटतं या. हे बघ, असं करा, तुम्ही कुठेतरी लांब जावा बाबा. हाक लावतीस का काय आम्हाला? तर घरात इस्तू घेऊन बसते की घर पेटवते. अगं काय नाही होत, तू शांत राहा. आणि आई, आम्ही खंबीर असल्यावर तुम्ही नका काळजी करू. बया, आणि कोणतं आलं वाटतं. अगं काय नाही, तू गप बस. अरे गप काय, हे तर काळजाचं पाणी झालंय माझ्या. अगं रमेश आहे तो. थांब मी बघून आलो. अकलेत कर तुम्हाला. अरे काय झालं? काय झालं म्हणजे एवढ्या जोरात मोबाईल तुम्ही? आई घाबरली की? त्याला काय होतंय? हे जे काय वाघवानी डारकाळी आहे वय, कुत्र्यावानी वळून हाक मारत होत. बाळू तुझं कान फुलीन बरं कमी. लगा प्रसंग काय चेष्टा लावलीस तू? मग काय रडू वय? अरे बिंदास राहायचं. हा बिंदास राहायचं. येताना कशी हातभर फाटली होती, कुणीतरी बघल कुणीतरी मागणं येईल. भरती जाऊ दे, कोणाला काय संशय? अजून तर कोणाला संशय आला नाही बघ काही. आणि नियोजनाचं काय झालं? अन्नाची गाडी सांगितली की. ती जीप सांगितली सोय? अरे स्कॉर्पिओ सांगायची. अरे आपल्या खिशाचा सल्ला घेऊनच ती गाडी सांगितली. आणि स्कॉर्पिओ आपल्याला परवडणार आहे का? तू आबरूच काढ. नियोजनाचं काय झालं? अरे तू नको टेन्शन घेऊ. ते वाईमध्ये आपला दोस्त आहे गोपाळ, त्याने केलं सगळं नियोजन. किती वाजता निघायचं? रात्रीच नको की सगळं गाव शांत झाल्यावर. हा मग तोपर्यंत एक काम करा, गावातल्या प्रत्येक हालचालीवर अगदी बारीक लक्ष ठेवा. मी काय म्हणतोय, कपडे संगण घ्यायला लागतात. आहे का आता का उघडा फिरतो का तिथं? अरे बाबा घ्यावं लागल ना. आता किती दिवस राहिलं येतं आपलं तिथं काय माहिती. ते जाऊ दे, एक काम करा, आता सगळं आवरलं ना की मगच भेटा. फुकट हेलपाट घालत बसू नका. कुणी बघितलं ना तर संशय येईल. निघा निघा तुम्ही लवकर. शारदा, हे शारदा, पाणी आण. बाबा, एकदा वाई भागात जाऊन बघितलं पाहिजे. नको आता, बाद झालं शोधणं. अहो असं कसं बास झालं? तिचं काय झालं, ती कुठं आहे, काय कळायला नको का? काय झालं? काय कळलं का? कळलं असतं तर असं आम्ही इथं तोंड पाडून बसलो असतो का? एवढा झटका मारायला काय झालं? अहो तुम्हाला जर नीट बोलायचंच नसेल तर कशाला थांबू इथे? बसा बसा म्हणलं ना. बोला, काय उत्तर पाहिजे? बोला की. काही तपास लागला का एवढंच विचारलं मी. नाही लागला. आता काय करायचं? मी काय सांगणार? तुमच्या माहितीसाठी सांगतो. मुळात त्या मुलीनं त्याची निवड केली तेव्हाच ती आम्हाला मिली होती. मग शोधताय कशाला? कुठं शोधतो? नाही शोधत. आता आहे ना, मी तिच्या नावानं श्राद्ध घालणार आणि तिला आणि मला बी मुक्त करणार. जावा जेवणाची तयारी करा आणि आज रातच्याला तिच्या नावानं गोडाचा नैवेद्य करा. पोटच्या मुलीबद्दल असं कसं बोलताय हो? पोटच्या पुरीला जाताना काय वाटलं नाही बापाबद्दल?
मग मला कशाला काय वाटायला पाहिजे? जा घरात, आम्हाला नका शहाणपणा शिकवू. म्हण्या एक नंबर काम झालं. दारूचं ना? कुठला ब्रँड आहे? नवीनच दिसतो या. अरे हरामखोरा, तुम्हाला दारू प्यायची आणि फुटस्तवर खायचं, ह्याच्याशिवाय दुसरं काही सुचतंय का? मग कुठलं म्हणताय? अरे सरपंचाची पोरगी गावलीच नाही. मग एक नंबर काय म्हणताय? 100 नंबरी काम झालंय म्हणा की. आता त्याला गावात तोंड दाखवायला जागाच राहिली नाही. अहो आप्पा, हं? कसं तोंड दाखवील? पुरीनं आपल्या खानदानच्या लेवलचा बघायचा का नाही? तो बेकारी बघितलाय, तिथंच त्याची पाराभर गेली बघा. हे बघा, आता राहिली सायली आबरू, ह्या निवडणुकीत पाक घालवून टाकू, म्हणजे ते आयुष्यभर काय घरातनं बाहेर पडत नाही. मला कळलंय, हं? येत्या 2-4 महिन्यात ग्रामपंचायतीच्या निवडणुका जाहीर होत्या. अरे मग मी एवढा खुश काय? हॉटेल नाही झाल्यातच जा माहिती आहे. आप्पा, यावेळेस जंगी नियोजन करू, चांगल्या विकास कामांचा वचननामा तयार करू. वचननामा? हॅट, वचननाम्याची आपल्याला गरज नाही. इम्रानला सांगा, चांगली चांगली 50 बोकडं आणून ठेव म्हणावं, आणि मेवण्याचा बार आहेच की, अख्खी गाडी खाली करू फार्म हाऊसवर. एवढंच आपला वचननामा. आलं का आप्पा, लईच जंगी नियोजन आहे की. तू बघत राहा आप्पा काय काय करतोय ती. आप्पाचं डोसकं म्हणजे कंस आणि शकुनी मामाचं काकटेल आहे. म्हणूनच आप्पा तुम्ही मला लय आवडता. Yes. चला, झालं का? झालंय. बाहेर काय परिस्थिती? सगळं गाव शांत आहे. मोकाट कुत्री तेवढी फिरते तिकडे तिकडं. म्हणजे अरे भटकी कुत्रे. तुझं कान फोडी ना मी. मला वाटलं आप्पाची माणसं फिरतात. अरे जाऊ दे, ह्याच्याकडे कुठं लक्ष देतो? चला तुम्ही लवकर. परफेक्ट नियोजन आहे ना? अरे होय बाबा, त्याला मी परत एकदा फोन करून सांगितलंय, त्यानं सगळं नियोजन लावलंय. तुम्ही चला. आणि उद्या दुपारी 1:35 मुहूर्त बी आहे. ते गोपाळचा फोन आला होता. तो म्हणतोय आजची रात कुठेतरी काढा आणि सकाळी त्याच्या गावच्या फाट्यावर भेटा म्हणलाय, तिथंच असेल ते. आणि भटजीचं काय? अरे बाबा, तू नुसता चल, तू नुसता तिथं बाहुल्यावर चढाय तयार राहा. बाकी सगळं नियोजन झालं. सुखी राहा पोरांनो, आणि काळजी घ्या. तू बी काळजी घे. आणि घराच्या आजूबाजूला पोरं असतील, काय वाटलं तर मदत करतील. एकुलता एक पोर, त्याचं लगीन बी नाही माझ्या नशिबात. काके, अगे लगीन नाही म्हणून काय झालं? पुन्हा बारसा आहेच की. तू गप भाड्या. बरं चला. थांब, साखर पाणी घेऊन जा. काळजी घ्या. हो. अगं तू कशाला आलीस? तुझा काळजी नको करू. अगं तुझी चप्पल. थांब, माझी चप्पल घालून जा. सुखी राहा, सांभाळून जावा. थँक्यू आई. बस बस बस. हो चला.